सुपरविजन. माझं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. कोल्हापुरातील एका हायस्कूलमध्ये अनट्रेन्ड म्हणून शिक्षकाची सर्व्हिस मिळाली. सर्व स्टाफ आणि प्राचार्य कोऑपरेटिव्ह होते. प्रत्येक गोष्टीसाठी मी नवीन असल्यामुळे मला संधी देत होते. अशातच बोर्डाची एस-एस-सी परीक्षा सुरू झाली. आमच्या शाळेमध्ये एस-एस-सी बोर्डाचं केंद्र होतं. "मानकर सर, तुम्ही यावेळचं सुपरविजन करा. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला अनुभव पण मिळेल," प्राचार्य म्हणाले. "थँक सर," असं म्हणून मी सुपरविजनचं काम सुरू केलं. त्या दिवशी ओल्ड एस-एस-सीचा इंग्रजीचा पेपर होता. पेपर सुरू होण्यापूर्वी वॉशरूमला जाऊन यावं म्हणून मी टॉयलेटकडे चाललो होतो. तो वाटेत मला माझा एक बंडू नावाचा मित्र भेटला. आम्ही दोघं 8वी ते 11वी म्हणजे जुनी एस-एस-सी एकाच वर्गात होतो. "अरे बंडू, इकडे कसं काय आलास?" मी त्याला विचारलं. "अरे काय सांगू मर्दा, गेली 4 वर्षे मी एस-एस-सीला बसतोय. अजून सगळ्या विषयात पास नाही. इंग्रजी राहिलाय. आज इंग्रजी पेपर म्हणून आलोय," बंडू म्हणाला. मला काय बोलावं ते सुचेना. मी गप्प बसलोय बघून बंडूनं मला विचारलं, "अरे मानकर, तुझा कुठला विषय राहिलाय रे?" मी किंचित हसलो आणि म्हणालो, "4 वर्षापूर्वी मी एस-एस-सी झालो. यावर्षी मी बी-एस-सी झालोय. या शाळेत मी शिक्षक म्हणून काम करतोय. बोर्डाच्या परीक्षेला मी सुपरवायझर म्हणून काम करतोय. कदाचित तुझ्याच वर्गावर माझं सुपरविजन असण्याची शक्यता आहे." माझं बोलणं ऐकल्यावर त्याचा चेहरा पडला, पण तो लगेच सावरला आणि आनंदानं म्हणाला, "तू जर आमच्या वर्गावर सुपरविजनसाठी आलास, तर देवच पावेल मला." तेवढ्यात बेल झाली. मी पेपर घेण्यासाठी गडबडीमध्ये ऑफिसमध्ये आलो. विशेष म्हणजे त्या दिवशी मला सुपरविजन बंडूच्या ब्लॉकवरच मिळालं. मी सर्वांना पेपर वाटले, हजेरी घेतली, पेपरवर सह्या केल्या, प्रश्नपत्रिका वाटल्या आणि शांतपणे बसून राहिलो. बंडू शांतपणे बसून होता. काहीही लिहित नव्हता. माझं त्याच्याकडे लक्ष गेलं की काहीतरी लिहित असल्याचा बहाणा करायचा. "काय अडचण आहे काय?" मी एकदा दोनदा बंडूला विचारलं. पण तो काही नाही एवढंच म्हणाला. 3 तास झाले. बेल झाली. मी पेपर गोळा केले. पेपर घेता घेता सहज बंडूचा पेपर चाळला. पेपर पूर्ण भरलेला होता. सर्व प्रश्न सोडवलेले होते. पेपर चीफ कंडक्टरकडे जमा करून मी गेटच्या बाहेर आलो. बंडू माझी वाटच पाहत होता. मला पाहताच तो एकदम पुढे झाला. माझं दोन्ही हात हातात घेतलं आणि म्हणाला, "थँक यू मानकर. खरोखरच मी आजच्या पेपरला पास होतोय." "अरे, पण मी काय केलंय आभार मानायला?" मी आश्चर्याने विचारलं. "चल, तुला चहा देतो आणि सगळं सांगतो." असं म्हणून त्यानं मला एका हॉटेलमध्ये नेलं. एका कोपऱ्यातल्या टेबल जवळच्या खुर्चीवर बसवत तो मला म्हणाला, "आज माझा पेपर माझ्या मित्राने लिहिलाय. मी माझा पेपर खिडकीतून बाहेर दिला होता. त्याने उत्तरे लिहून मला खिडकीतून शेवटच्या अर्ध्या तासात परत दिला." "अरे, पण तुझा पेपर तर 3 तास तुझ्या पुढ्यातच होता ना?" "मी स्वतः पाहिलाय." मी बावरून विचारलं. "बरोबर आहे." मी पेपरच्या पिना काढल्या. पहिले आणि शेवटचे पान माझ्याकडे ठेवलं. मधली 5-6 पानं खिडकीतून बाहेर दिली. त्यामध्ये त्यांनी उत्तरे लिहिली. शेवटच्या अर्ध्या तासात ती लिहिलेली पाने त्याने मला खिडकीतून दिली. ती मी होती तशी पेपरमध्ये घातली, पिना लावल्या आणि तुझ्याकडे पेपर दिला. 4 वर्षे इंग्रजी विषयाचा पेपर देतोय. यावर्षी पास होईन असं वाटतंय. तू असल्यामुळं ब्लॉकमध्ये मला कोणतंही टेन्शन आलं नाही. "बरं असो, काय खाणार बोल." बंडूनं सविस्तर सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून मी काहीच बोललो नाही. सुपरविजन करायची हौस आणि त्यात सुपरविजनचे पैसे मिळतात, त्यामुळे सुपरविजन करण्याची कोणतीही संधी मी सोडली नाही. युनिव्हर्सिटीच्या परीक्षेला सुपरविजन करण्याची एकदा संधी मिळाली. बी-कॉमची परीक्षा होती. कोल्हापुरातील एका चांगल्या कॉलेजमध्ये सुपरविजन होतं. पेपर ताब्यात घेतले आणि ब्लॉकच्या दिशेनं चाललो होतो. व्हरांड्यामध्ये मला 2-3 तरुण दिसले. ते या कॉलेजचे विद्यार्थी वाटत नव्हते. केस खूप मानेपर्यंत वाढलेले, बारीकशी दाढी ठेवलेली, कपाळाला अष्टगंधाचा उभा नाम लावलेले, जीन पॅन्ट
फुल शर्ट, पण हात आखडलेले, हातामध्ये सोन्याच्या टपोऱ्या अंगठ्या आणि मनगटामध्ये भले मोठे कडे. मी त्यांना वळसा घालून जाणार, तेवढ्यात त्यातील एकानं मला थांबवलं. "नमस्कार सर." मला ओळखलं? मी त्याच्याकडे फक्त प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. "अहो, तुमचा मित्र एम-वाय आहे ना, त्याचा मी भाऊ." "असो, आम्ही तुम्हाला ओळखतो," दाढीवाला म्हणाला. "ओके, काय काम होतं तुमचं?" मी स्पष्टच विचारलं. "काय नाही, तुमच्या ब्लॉकमध्ये आमचा एक विद्यार्थी आहे, त्याच्याकडे जरा लक्ष द्या," दाढीवाला म्हणाला. "हे बघा, मी जर त्याच्याकडे लक्ष दिलं, तर त्याला त्रास होईल. फार तर मी दुर्लक्ष करीन," मी म्हणालो. "होय, होय, दुर्लक्षच करा," दाढीवाला हसत-हसत म्हणाला आणि ते तिघे माझ्या वाटेतून बाजूला झाले. मी पेपर आणि प्रश्नपत्रिका वाटल्या, हजेरी घेतली, पेपरवर सह्या केल्या आणि बसून राहिलो. त्यांनी ज्या विद्यार्थ्याबद्दल सांगितलं होतं, तो विद्यार्थी शांत बसून पेपर लिहित होता. निदान काहीतरी लिहितोय असं दाखवत तर होता. बिल झाली, पेपर गोळा केले. पेपर घेताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्या विद्यार्थ्यानं मला जो पेपर दिला होता, त्यावर माझी सही नव्हती. मला चांगलं आठवत होतं की त्या विद्यार्थ्याच्या पेपरवर मी सही केली होती. पण आता माझ्याकडे त्यानं जो पेपर दिला होता, त्यावर माझी सही नव्हती. म्हणजे त्यानं पेपर बदलला होता. "मी सही केलेला पेपर कुठे आहे?" मी त्याला विचारलं. "नाही सर, तुमची सही राहिलीया," तो म्हणाला. "मला नक्की आठवतंय मी तुझ्या पेपरवर सही केली होती. तो पेपर कुठे आहे?" मी जरा मोठ्यानंच त्याला विचारलं. "सर, माझ्या मित्राने तो पेपर फाडून टाकला. हा दुसरा पेपर मला दिलाय आणि त्यावर तुम्हाला सही करायला सांगितले. माझे मित्र बाहेर तुमची वाट बघत आहेत," तो जरा गुरमीतच म्हणाला. आता मात्र माझी अडचणच झाली. बिनसहीचा पेपर मी जमा करू शकत नव्हतो आणि मी सही केलेला पेपर त्यांनी फाडून टाकला होता. मला काय करावं ते कळेना. मला घाम फुटला. मी तिथंच 1 मिनिट विचार केला. त्या पेपरवर सही केली आणि सर्व पेपर जमा करून घाम पुशीतच गेटच्या बाहेर आलो. गेटच्या बाहेर माझी वाट बघत तो दाढीवाला गँग उभा होता. मी बाहेर येताच त्यांनी मला अक्षरशः उचललं आणि एका हॉटेलच्या खुर्चीत आणून बसवलं. "सर, काय पण सांगा. आता चहा-पाण्यावर भागवतोय. संध्याकाळी या, ओली पार्टी करूया." मला घशाला कोरड पडली होती. मी म्हणालो, "मला फक्त चहा द्या." मी चहा घेतला आणि तिथून घरी आलो. त्यांच्या पार्टीलाच काय, पण सुपरव्हिजनचे पैसे सुद्धा आणायला मी गेलो नाही. वरील 2 प्रसंग सांगितल्यानंतर तिसरा प्रसंग जर सांगितला नाही, तर मला चैन पडणार नाही. पेपर सुरू होण्यापूर्वी मी वॉशरूमला जात असे. म्हणजे नंतर 3-4 तास अडचण होत नसे. असाच मी टॉयलेटकडे जात असताना एक मुलगी मला म्हणाली, "सर, तुम्ही आमच्या वर्गावर सुपरव्हिजनला येणार काय?" नक्की सांगता येत नाही. ज्या ब्लॉकवर सुपरव्हिजन पडलेलं असेल, तिथं जावं लागतंय. आम्हाला आमचा ब्लॉक फक्त 10 मिनिटं आधी समजतो, मी म्हणालो. "तुम्ही आमच्याच ब्लॉकवर या बघा," ती मुलगी म्हणाली. मी हसलो. विशेष म्हणजे त्या मुलीच्याच ब्लॉकवर मला सुपरव्हिजन पडलं. सर्वजण व्यवस्थित पेपर लिहित होते. हायस्कूल अतिशय नावाजलेलं होतं. कॉपी हा प्रकार नव्हता. ती मुलगी तर मला अतिशय सिन्सिअर वाटली. तिनं पेपर सुरू झाल्यानंतर जी मान खाली घातली, ती 3 तासानंतरच तिनं वर पाहिलं. "शेवटची 10 मिनिटं राहिली आहेत. पुरवण्या बांधून घ्या. पेपर देण्यासाठी तयार ठेवा," मी सूचना केली. शेवटच्या 2-3 मिनिटात त्या मुलीनं प्रश्नपत्रिकेचा एक कोपरा फाडला, त्यावर काहीतरी लिहिलं आणि तो तुकडा माझ्या हातात दिला. "सर, यावर आमचा पत्ता आहे. तुम्ही घरी चहाला या," असं म्हणून ती घाईघाईने निघून गेली. त्यानंतर मी बराच वेळ त्या कागदाकडे पाहत राहिलो. तसं विद्यार्थ्याच्या घरी चहाला जाणं मला आवडत नसे. पण एवढं धाडस करून मुलगी चहाला बोलावते म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं काहीतरी घरी अडचण असावी. जावं की नको जावं? असं करत एका संध्याकाळी 5 वाजता दिलेल्या पत्त्यावर मी त्यांच्या घरी गेलो. त्यांचं घर म्हणजे एक साधीशी खोली होती. खोलीमध्ये एक कमालीचं दारिद्र्य होतं. घरामध्ये ती मुलगी, तिची मोठी बहीण आणि एक छोटं आजारी बाळ असं तिघंच दिसत होते. "सर, तुम्ही आलात, आम्हाला बरं वाटलं. तुम्ही येताय की नाही याची शंका होती," ती मुलगीच म्हणाली.
मी काहीच बोललो नाही. त्यांनी चहा केला. चहासोबत बिस्किटं होती. मी चहा घेतला. "सर, माझं नाव कमल. ही माझी मोठी बहीण विमल. आमचे आई-वडील पूर्वीच वारलेत. बहिणीचं लग्न झालंय, पण तिचा नवरा दारू पीत असे. त्यामुळं सारखी भांडणं होत. म्हणून बहीण इथंच राहते. उत्पन्नाचं काहीही साधन नाही. कपड्यांना काच-बटन, हातशिलाई वगैरे सारखी किरकोळ कामं आम्ही करतोय. तिचा नवरा पण बघत नाही. सध्या तिच्या लहान मुलाला बरं नाहीये. परिस्थितीमुळं कुपोषण झालंय. पैशाअभावी उपचार करता येत नाहीत. तुमच्या ओळखीचा कुणी डॉक्टर असेल तर सांगा." मी बाळाकडे पाहिलं. हात-पाय काडी नुसती. त्या उघड्या-नागड्या बाळाचं फक्त पोट हालत होतं. मला ते सर्व ऐकून सुन्न व्हायला झालं. मी त्यांना म्हणालो, "आलोच मी थोड्या वेळात." बाहेर आलो. रिक्षा केली. लहान मुलांचे स्पेशालिस्ट डॉक्टर विठ्ठल भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो. डॉक्टर भोसले माझे क्लासमेट. त्यामुळे डॉक्टरना भेटण्यासाठी मला 1 मिनिट सुद्धा उशीर झाला नाही. "या मानकर, काय काम काढलंत?" डॉक्टर हसत म्हणाले. "मी आत्तापर्यंत तुमच्याकडे कधीच आलो नाही. म्हणजे तशी येण्याची गरजच भासली नाही. एका महत्त्वाच्या कामाबद्दल आलोय." "बोला की मानकर, बिनधास्त बोला," डॉक्टर म्हणाले. "एका गरीब महिलेचं बाळ आहे. परिस्थितीमुळं कुपोषण झालं आहे. तुम्ही त्या बाळाला तपासा, ट्रीटमेंट करा. तुमच्याकडे असलेली सॅम्पलची औषधं द्या. त्यांच्याकडे फीचे पैसे मागू नका. मीच दिले असते, पण मी पण नुकताच सर्व्हिसला लागलोय. त्यामुळं मला कधी शक्य होईल त्यावेळी मी देईन." "अरे असो, घेऊन या त्या बाळाला," डॉक्टरनी शब्द दिला. मी परत त्या भगिनीकडे गेलो. त्या तिघांना घेऊन डॉक्टरांची भेट घालून दिली. डॉक्टरनी पण उपचारात हयगय केली नाही. 4-8 दिवसात बाळ ठणठणीत बरं झालं. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना डोळ्यात पाणी आणून सद्गदित होऊन विमल मला म्हणाली, "तुम्ही देवासारखं भेटलात, म्हणून माझं बाळ वाचलं." मी तसं काहीच केलं नाही. त्या दिवशी सुपरव्हिजनला कमलनं मला चिठ्ठी दिली नसती, तर हे घडलंच नसतं, मी म्हणालो. त्या दिवशी सुपरव्हिजनमुळं एका बाळाचा जीव वाचला. सुपरव्हिजनचा असाही एक फायदा. डॉक्टर विठ्ठल भोसले यांचे 17 मे 2020 रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे अनंत उपकार आहेत. या लेखाच्या निमित्तानं त्यांची आठवण झाली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. थँक यू.